म्हटलं साखर आंबा बनवूया थोडासा आणि जमलं तर थोडंसं इन्स्टंट लोणचं बनवूया. माय म्हणती तिचे डोळे कसे मोठे. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आता सकाळ सकाळी माझं स्वतःचं आवरून झालं आहे आणि आमची स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आहे. तर आता वाजलेत, घड्याळामध्ये दिसेल तुम्हाला की 7:45 वाजलेत आणि स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. तर गावाकडे सकाळ लवकरच होते जरा, त्यामुळे सगळं लवकर असतं. कारण गावाकडच्या लोकांना शेतातली कामं असतात आणि आता उन्हाळा सुरू आहे, तर मग लवकर आवरून ते शेतातले कामं करायला जातात लवकर उन्हाच्या अगोदर. त्यासाठी सगळं लवकरच असतं. तर चला, आमचं स्वयंपाक वगैरे करायचा बाकी अजून तयारी सुरू आहे, तर तुम्हाला दाखवते. आणि सानू आत्ताच उठली आहे आणि तिला खूप कफ सर्दी झालेली आहे. हे बघा, पोळी करते इथं. आणि तिला कफ झालाय ना, तर आता गावाकडे कसं असतं की काही पण नैसर्गिक उपाय असतात. तर मी तुम्हाला, तर आत्यांनी ना हा आस्कंदाचा पाला म्हणतात, तो पाला आणलेला आहे. आता तो कुटून ना सानूला द्यायचा आहे, त्याचा रस गाळून. तसं केल्याने ना कफ लवकर पातळ होतं म्हणतात. पण ना लवकर बरं लगे चॉकलेट घ्यायला की मी तुला चाललं म्हणजे कुठून चॉकलेट घ्यायचा. फक्त एक त्यानं वरच्यावर मोकळं होतं लगे, आवाज मोठा होतो त्यानं. हा, काय बारीक आवाज झाला. ते बघ केवढा कावळा आला आपल्या घरी. लय कडू राहत ते. नाही चॉकलेट घ्यायला ते मी तिथलं पिऊन घेतलं. आई चॉकी घ्यायला मोकळं होतं. मोकळा होतो छाता. माझी सानू हुशार आहे. तर आता आमचं तर सगळं झालेलं होतं. आता सगळ्यांचे जेवण वगैरे होऊन सगळं आवरलेलं होतं सकाळचं. पण सानूसाठी मी पोहे बनवतीये. ती तशी जेवली होती आमच्यासोबत, पण तिला पोहे खायचे होते, तर मग तिच्यासाठी मी पोहे बनवतीये. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये खूप आवाज येत असेल, तर तो आवाज ना मशीनचा आहे. बाहेर आत्याचं मामाचं ना सोयाबीन चाळायचं काम सुरू आहे, तर त्या मशीनचा खूप आवाज येतो. तरी खिडक्या दरवाजे पूर्ण बंद करून घेतलेत मी, आणि त्याची धूळ पण येते, त्यामुळे दरवाजे लावून घेतले. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते. ते सोयाबीन चाळणं सुरू आहे, म्हणजे सोयाबीनमधून माती वेगळी होते ना ह्या मशीनने. आता जे गावाकडचे त्यांना तर माहीतच असेल. आता सानूला पोहे खाऊ घालते. आमच्या घरामध्ये ना लाईट जरा कुठे कमी कुठे जास्त असं होतंय, तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या. चल सानू. आता ना सानूला तिचे पप्पा झोपी घालताय, तर त्यांचं पण बाहेर काम सुरू आहे. तर म्हटलं थोडीशी डाळीचा चूर आहे हा, तर हा निवडायचा बाकी आहे आणि तसंच पडलेला आहे. तर म्हटलं मी तेवढा निवडून घेते, 1-2 तासात निवडणं होईल. तर डाळ वगैरे माझी निसून झाली आणि बाकीचं सुद्धा थोडंफार आवरलं. आणि दुपारी पाणीसुद्धा आलं होतं, तर पाणी भरून घेतलं. आणि काल माझे आई बाबा आलते ना, तर त्यांच्या घरासमोरच आंबा आहे, तर माझ्या आईने कैऱ्यासुद्धा आणल्यात. तर म्हटलं त्याचं काहीतरी बनवूया. आणि खूप गोड कैऱ्या आहेत, अजिबात आंबट नाही. तशा कच्च्या जरी खाल्ल्या ना तर खूप छान लागतात. तर म्हटलं साखर आंबा बनवूया थोडासा, आणि जमलं तर थोडंसं इन्स्टंट लोणचं बनवूया, जे की 1-2 दिवसातच खाऊन घेता येईल असं. तर चला. आणि साखर आंबा मी मागच्या वर्षीसुद्धा बनवून ठेवला होता, 1 वर्षभर साधारण मस्त टिकून जातो आणि खूप छान लागतो जेवणासोबत खायला. आणि मला तरी खूप आवडतो, म्हणून म्हटलं चला बनवून घेऊया. तर चला, तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करते. तर आंबा ना छिलून घेते अगोदर साखर आंबा बनवण्यासाठी.
आणि त्यानंतर ना छिलून झाल्यानंतर या किसणीने किसून घ्यायचं आहे. तर चला मी पटपट करून घेते. तुम्हाला जर सगळंच दाखवत बसलं तर व्हिडिओसुद्धा लॉंग होतो आणि आमचं घर रोडवरच असल्यामुळे ना तर बाहेरचा गाड्यांचा वगैरे आवाजसुद्धा खूप जास्त असतो. त्यामुळे मग थोडंफारमध्येच पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. आता ना साखर आंबा बनवायला टाकला आहे आणि हे बघा 2च आंब्याचा बनवते मी. तर जेवढा आंबा तेवढी साखर टाकली आहे मी आणि तो होतोय छान. 5-10 मिनिटात होऊन जाईल. आणि जेवढे जास्त आंबट आंबे ना तेवढा जास्त साखर लागतो त्याला. आणि आता तो बनवायला टाकला आहे तर तोपर्यंत म्हटलं लोणचाची तयारी करून घ्यावी. तर असे छोटे छोटे काप करून घेते आहे 2 आंब्याचे. हा एक ऑलरेडी केला आणि याचे करते परत. आणि हा आंबा ना खायला खूप टेस्टी, खूप एकदम गोडसुद्धा खूप आहे. मी तर तसा कच्चासुद्धा खाऊ शकते. तर हे बघा लोणचंसुद्धा बनवलं आहे मी आणि हे बघा कसं झालं आहे. तर एवढंच बनवलं 2 आंब्याचं. जर सगळ्यांना आवडलं तर परत बनवेल. तर मला तरी खूप छान वाटत आहे. एक घास खाऊन पण बघितलं मी. आणि साखर आंबा पण बनवून रेडी. आणि लोणच्यामध्ये ना मी मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकलं आणि वरून तेल गरम करून त्यात थोडंसं जिरे आणि 2-3 लसणच्या पाकळ्या गरम करून टाकल्या. आणि आता हे छान प्लेट ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देते. याला छान पाणी सुटेल नंतर. तर चला आता 4 वाजलेले आहेत. तर सगळ्यांसाठी चहा ठेवते. चहाची वेळ झालीच सगळ्यांच्या. तर आत्या बाहेर हरभरे चाळत आहे. तर त्यांचं पण होत आलं आहे. तर म्हटलं सगळ्यांसाठी चहा ठेवते आता अगोदर माईला दिला कारण माईला काळा चहा असतो. कारण तिला ॲसिडिटी होते तर दुधाचा चहा चालत नाही. आणि आता बाकीच्यांसाठी दुधाचा ठेवला आहे. तर आता बाकीच्यांना सुद्धा देते. काय करते त्यात तू बोलून दाखव सगळ्याला. म्हण हाय मम्मा. तोंडात बोल ना. आज आमच्या सानूचा आवाजच नाही निघते. हो ना. ती जेव्हा बोलती तेव्हा मीच तिला कंटाळून जाते. हा आणि तोंडाने बोल निघतो का आवाज. आणि आज आवाज नाही निघते तर आम्हाला करमत नाहीये म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं. हो ना सानू. काय लागलं का. मी का बर आई सांग बरं माझं नाव कशी सांगते तू. माझी आई जाऊ नको. कस काय गेली ग तू. लय भारी ती सगळ्याच्या आया हडपून घेती. तर आता माझा संध्याकाळचा स्वयंपाक झालाय आणि सगळे बसलेत. आता आम्हाला जेवणच करायचं आहे. तर यांनी कूलर सुद्धा लावलंय आणि बाहेर ट्रॅक्टरचा आवाज सुरू आहे कारण आमचं घर रोडवरच आहे. तर वाहनं सुरू असतात तर वाहनाचा आवाज सुद्धा सुरू राहतो. आणि पाठीमागे माय लगेच पदर घेऊन बसली. तर हे बघा गोबीची भाजी, वरण भात आणि ठेचा वगैरे सगळा स्वयंपाक झालेला आहे. आणि आता जेवणच करायचं आहे. काय बोलती माईला. हा काय घेती. माय म्हणती तिचे डोळे कसे मोठे मोठे घातले. काजळ घातलं नाही तरी पण कारण तिला लहानपणापासून आम्ही एकदा सुद्धा काजळ घातलेलं नाही. तरी पण तिचे डोळे खूप मोठे मोठे. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ तुम्ही नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.